सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार असतील, जय पवार असतील, राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते असतील। शरद पवारांच्या पक्षातील नेते उपस्थित राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीकडून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। भाजपकडून मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत। बारामतीत पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात या घडामोडींना वेग आलेला आहे। मामा काय सांगाल? मी शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या अपघाती निधनानं खरं तर ही जागा रिक्त झालेली आणि सुनेत्रा वहिनी आज फॉर्म भरतायत। आणि सुनेत्रा वहिनींच्या वतीनं मी हक्के सरांना विनंती करायला आलोय की शेवटी ही जागा अपघाताने ही पोटनिवडणूक आहे, आपण सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावं, सुनेत्रा वहिनीसाठी माघार घ्यावी ही विनंती करण्यासाठी मी खरं तर आज हक्के सरांकडे आलेलो आहे। आणि निश्चित प्रकारे आज तिथं हक्के सरांशी आता मी सुनेत्रा वहिनींच्या वतीनं मी चर्चा करणार आहे। त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की त्यांची तयारी आहे। माझी आज पहिल्यांदाच भेट होती, मी अजून त्यांना भेटलेलो नाहीये। मी आता पहिलीच माझी भेट आहे आज मी हक्के सरांना मला वाटतं कदाचित मी 3-4 वर्षानंतर आमची पहिल्यांदा भेट असेल आणि मी सरांना वहिनींच्या वतीने विनंती करणार आहे। शेवटी ही निवडणूक अपघातामुळं ज्या नेत्यानं या बारामतीसाठी खूप काही केलं, या नेत्याने राज्यासाठी केलं आणि एक नेत्याला जर खरंच आपल्या नेत्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर निश्चित प्रकारे हक्के सरांना मी आज त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही उमेदवारी अर्ज तुम्ही अशी काय जादू केली की लक्ष्मण हाके काय मागण्या असतील तर तुम्ही त्या मान्य करणार आहात? मागण्याचा हा आजचा विषयच नाहीये। आजचा विषय फक्त मी विनंती करायचा विषय की सुनेत्रा वहिनी दादांच्या जागाने रिक्त जागा आहे, दादांनी खूप काही या भागासाठी केलेलं आहे, त्यामुळे ही विनंती करण्यासाठी आज मी काय मागण्या केल्यात? अजिबात त्यांची कुठलीही मागणी नाही। शेवटी मागणी नाही म्हणजे मागण्या मी भेटणार आहे त्यांना, पण त्यांची कुठलीही मागणी नसावी ना। आजचा मागणीचा ह्याचा आजचा विषयच नाही। आजचा फक्त माझा मी विनंती करायला आलेलो आहे। मी आज काय दुसरा कुठला विषय नाही। काँग्रेस पण अर्ज भरताय, त्यांच्यासाठी विनंती तुम्ही वारंवार मी काँग्रेस साहेबांना सुद्धा, आमचे तटकरे साहेब हे माझे राज्याचे नेते ते पण बोलतायत। आम्ही पण निश्चित प्रकारे मी आकाश मोरेंशी बोलेल, कारण आकाश मोरेंना विनंती, शेवटी आकाश मोरेंना माहिती आहे की बारामतीमध्ये जो विकास आहे, बारामतीमध्ये जी प्रगती राज्याची तर आहेच, पण बारामतीमध्ये जिथं आकाश मोरे ज्या एरियामध्ये अशोकनगरमध्ये राहतात त्यांना बाहेर आल्यानंतर दादांनी काय केलंय हे आकाशना पण माहिती आहे। तर आकाश पण निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनींसाठी दादांच्या कामासाठी नक्की निश्चित प्रकारे काँग्रेस पक्ष हा शेवटी आकाश मोरेंचा विषय नाही, हा काँग्रेस पक्षाचा विषय, तो राष्ट्रीय पक्ष आहे। त्यामुळे आमचे तटकरे साहेब, प्रफुल्लभाई त्या बाबतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी बोलतील। काँग्रेसचा आक्षेप हा आहे की तुम्ही भाजप सोबत आहात म्हणून ते ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आजची निवडणूक शेवटी महायुतीतनं शेवटी सुनेत्रा वहिनी उमेदवार आहेत। कोण कुठं पक्षाच्यापेक्षा आज आपण व्यक्ती म्हणून सुनेत्रा वहिनींना पाठिंबा हा दिला पाहिजे आणि दादांना खरंच श्रद्धांजली बारामतीकडे वाहिली पाहिजे। आज उमेदवारी अर्ज भरते तुम्हाला आता बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। शेवटी ऐकणं ना ऐकणं शेवटी लोकांचं, शेवटी त्या उमेदवारांचं काम आहे। पण माझी सगळ्या उमेदवारांना आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की खरंच दादांना श्रद्धांजली व्हायची असेल, खरंच बारामतीचा विकास, बारामतीचं काम, दादांचं काम, दादासारखा एक खंबीर नेता आज आपल्यात नसेल तर त्यामुळे निश्चित प्रकारे या सर्वांनी माझी हात जोडून सर्वांना विनंती की हे उमेदवारी अर्ज ज्यांनी आज भरले असतील आणि विशेषतः मी पाहतोय की बाहेरच्या तालुक्यातल्या, बाहेरच्या जिल्ह्यातल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे। मी त्यांना विनंती की त्यांनी खरं तर यावं आणि बारामतीचा विकास बघावा, बारामतीची प्रगती पाहावी आणि जनतेच्या मनातलं त्यांनी जनतेचं मन वळकावं आणि एक शेवटी दादांना खरंच श्रद्धांजली व्हायची असेल त्या सर्वांना एक विनंती की सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे। आज अर्ज भरण्यासाठी कोण कोण येणार आहेत? अर्ज भरण्यासाठी आज निश्चित प्रकारे राज्यातले अनेक महायुतीचे नेते आज इथं येतील आणि वहिनींचा फॉर्म साधारणतः 12:30-1 वाजता फॉर्म आम्ही तो भरतो। महायुतीचे नेते येतील, मात्र रोहित दादा येणार आहेत का, युगेंद्र दादा येणार आहेत का? मी या बाबतीमध्ये माझी त्यांच्याशी कोणाशी चर्चा झालेली नाही, परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे पवार कुटुंबियाच्या वतीनं कुणीतरी चर्चा केलेली असावी। ओके, तर